मी विचार करत होतो की ह्या वीकेंडला आपण ट्रेकिंगला जाण्याचा प्लॅन करू शकतो. तिथलं वातावरण खूप छान असतं म्हणे हल्ली. आपण रोजच्या आयुष्यात किती सहजपणे प्रिंट बटन दाबतो, नाही का? आणि काही क्षणातच कागद आपल्या हातात येतो. पण या अगदी सोप्या वाटणाऱ्या गोष्टीमागे एक जबरदस्त इंजिनिअरिंग दडलेलं आहे. एक प्रकारची जादूच आहे. चला, आज आपण प्रिंटरच्या आत डोकावून पाहूया आणि या अद्भुत तंत्रज्ञानाचा उलगडा करूया. तर मग प्रश्न हा आहे की आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर दिसणारी फाईल ती कागदावर नेमकी उतरते तरी कशी? काय आहे यामागचं रहस्य? चला, ही जादू नेमकी काय आहे तेच समजून घेऊया. ओके. तर आपण पाहणार आहोत एका क्लिकपासून ते कागद हातात येण्यापर्यंतचा प्रवास. सुरुवात करूया लेझर प्रिंटरच्या रचनेपासून. म्हणजे या मशीनच्या आत नक्की काय काय असतं ते बघूया. बरं, लेझर प्रिंटरच्या आत जर आपण पाहिलं ना, तर आपल्याला काही महत्त्वाचे भाग दिसतील. बघा, इथे एक ड्रम आहे, मग हे अनेक रोलर्स आहेत आणि हा एक फ्युजर. या सगळ्यांची मिळून एक सिस्टीम बनते, जी कागदाला प्रिंटरमधून अगदी अचूकपणे पुढे घेऊन जाते. खरं तर प्रत्येक भागाचं काम अगदी ठरलेलं असतं. आता ह्या सगळ्या प्रक्रियेचा जो खरा हिरो आहे ना, तो म्हणजे हा फोटो कंडक्टिव्ह ड्रम. ह्याला आपण प्रिंटरचं हृदयच म्हणू शकतो. आणि याची एक जबरदस्त खासियत आहे, तो निगेटिव्ह इलेक्ट्रिकल चार्ज धरून ठेवू शकतो, पण ज्या क्षणी त्यावर प्रकाश पडतो तो चार्ज नाहीसा होतो. आणि ह्याच एका गुणधर्मावर, ह्याच एका छोट्याशा गोष्टीवर संपूर्ण प्रिंटिंगची प्रक्रिया अवलंबून आहे. आता बघूया इलेक्ट्रोस्टॅटिक इमेज कशी तयार होते, म्हणजे वीज वापरून अक्षरशः चित्र कसं काढलं जातं. हो, विजेच्या मदतीने चित्र काढण्याची ही प्रक्रिया आहे. ही सगळी प्रक्रिया सुरू होते एका प्रचंड विजेच्या झटक्याने. या ड्रमवर एक शक्तिशाली निगेटिव्ह चार्ज तयार केला जातो. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की किती, तर तब्बल -600 व्होल्ट्सचा. हो, -600 V. हा खूप म्हणजे खूपच मोठा चार्ज आहे. आणि ही संपूर्ण छपाईची प्रक्रिया आहे ना, ती 5 मुख्य टप्प्यांमधून जाते. सगळ्यात आधी विजेच्या मदतीने एक अदृश्य प्रतिमा तयार होते. मग त्यावर शाई लावली जाते, ज्याला आपण डेव्हलपिंग म्हणतो. त्यानंतर ही प्रतिमा कागदावर उतरवली जाते, म्हणजे ट्रान्सफर. मग उष्णतेने ती पक्की होते, याला म्हणतात फ्युजिंग. आणि सगळ्यात शेवटी पुढच्या प्रिंटसाठी ड्रम स्वच्छ केला जातो. चला, हे 5ही टप्पे आता जरा सविस्तरपणे पाहूया. आता बघा गंमत काय होते. एक लेझर किरण त्या चार्ज केलेल्या ड्रमवर अगदी अचूकपणे चित्र काढतो. जिथे जिथे लेझरचा प्रकाश पडतो तिथला तो निगेटिव्ह चार्ज नाहीसा होतो. आणि यामुळे काय होतं, तर ड्रमवर एक अदृश्य इलेक्ट्रिक इमेज तयार होते. ही प्रतिमा म्हणजे जणू काही एक चुंबकीय नकाशाच आहे, जो टोनरच्या पावडरला अगदी बरोबर आपल्याकडे खेचून घेतो. ठीक आहे, आता टोनर ड्रमला चिकटला आहे. मग कागद बरोबर ड्रमच्या खालून जातो आणि ती टोनरची प्रतिमा कागदावर छापली जाते. पण थांबा, काम अजून संपलेलं नाही. यानंतर फ्युजिंग असेंब्ली, उष्णता आणि दाबाचा वापर करून ती पावडर कागदाच्या धाग्यांमध्ये कायमची वितळवून टाकते. आणि म्हणूनच प्रिंट केलेला कागद जेव्हा बाहेर येतो तेव्हा तो सुरुवातीला थोडा गरम लागतो. आता कळलं का ते का गरम असतं? आता कदाचित वाटेल की हे सगळं जाणून घेण्याचा फायदा काय? तर खरा फायदा तेव्हा होतो जेव्हा आपला प्रिंटर अचानक बंद पडतो किंवा काहीतरी विचित्र प्रिंट करायला लागतो. चला, आता बघूया की हे ज्ञान आपल्याला प्रिंटरच्या समस्या सोडवण्यासाठी कसं उपयोगी पडतं. म्हणजे जेव्हा जादू फसते तेव्हा काय होतं? हे बघा, इथे काही सामान्य समस्या आणि त्यांची संभाव्य कारणं दिली आहेत. समजा कागदावर सरळ काळ्या रेषा येत आहेत, तर याचं कारण असू शकतं की ड्रमवर ओरखडा आलाय, किंवा दर 3 इंचावर काळे ठिपके दिसत आहेत. तर शक्यता आहे की ड्रम खराब झालाय किंवा त्यावर काहीतरी चिकटलंय. आणि जर प्रिंट एकदमच फिक्कट येत असेल तर मॅग्नेटिक रोलर खराब झाला असण्याची शक्यता आहे. पाहिला, एकदा आतली रचना कळली की समस्या ओळखणं किती सोपं होऊन जातं. पण अर्थात प्रिंटर म्हणजे फक्त लेझर प्रिंटर नाही. चला तर आता एका वेगळ्या प्रकारच्या जादूवर नजर टाकूया, इंकजेट प्रिंटर. आणि या दोन्ही टेक्नॉलॉजीमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. बघा, लेझर प्रिंटर काय वापरतो? पावडर म्हणजे टोनर आणि उष्णता. या उलट इंकजेट प्रिंटरमध्ये द्रवरूप शाई वापरली जाते आणि तिचे हजारो सूक्ष्म थेंब कागदावर अक्षरशः फवारले जातात. एक पावडर वापरतो तर दुसरा शाईचे थेंब. आणि हा फरक या चित्रांमध्ये अगदी स्पष्ट दिसतोय. डावीकडे बघा, लेझर प्रिंटरची ती किचकट रचना, कितीतरी गिअर्स आणि रोलर्स, हे सगळं मेकॅनिकल आहे. आता उजवीकडे बघा,
इंकजेट प्रिंटरची प्रणाली जी शाईच्या थेंबांना नियंत्रित करते. म्हणजे एका बाजूला मेकॅनिक्स आहे तर दुसऱ्या बाजूला फ्लुइड डायनॅमिक्स म्हणजे द्राजूक गतिशास्त्र. बरं, तर इंकजेट प्रिंटर काम कसं करतो? इथे शाईचे थेंब खूप वेगाने कागदावर फेकले जातात. एक छोटासा क्रिस्टल व्हायब्रेट होतो, ज्यामुळे शाईचे अतिसूक्ष्म थेंब तयार होतात. मग या थेंबांना इलेक्ट्रिक चार्ज दिला जातो आणि हाय व्होल्टेज प्लेट्सच्या मदतीने त्यांना अगदी अचूक जागी कागदावर पाठवलं जातं. म्हणजे इथे टोनर नाहीये, तर थेट चार्ज केलेली शाईच वापरली जाते. तर या सगळ्या माहितीमधून एक गोष्ट तर नक्कीच स्पष्ट होते, आणि ती म्हणजे प्रिंटरच्या आत दडलेली अविश्वसनीय गुंतागुंत. मग ते हाय व्होल्टेज स्टॅटिक वीज असो किंवा अचूकपणे फेकलेले शाईचे थेंब. खरं तर प्रिंटिंग हे भौतिकशास्त्र आणि इंजिनिअरिंग यांचं एक जबरदस्त आणि वेगवान प्रदर्शन आहे. विचार करा, एका डिजिटल फाईलला भौतिक वस्तूत बदलण्यासाठी जी अचूकता लागते ती खरंच आश्चर्यकारक आहे. आणि हे सगळं आपल्याला एका अंतिम प्रश्नाकडे घेऊन येतं. आजच्या या स्क्रीनच्या जगात, जिथे सगळं काही डिजिटल आहे, तिथे कागदावर छापलेला शब्द आजही इतका महत्वाचा, इतका आवश्यक का वाटतो? खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?